नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृषभ राशींच्या व्यक्तींना डिसेंबर 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना हा महिना थोडा खर्चिक असं म्हणता येईल. आता असं सांगितल्यावर तुम्ही थोडी तयारी करा स्वतःची, पण त्याबरोबर एक खुशखबरही सांगतो. खर्च झाला तरी तो आपल्याकडे पैसे येणार पण आहेत, आणि पैसे येणार असल्यामुळे तुम्हाला थोडासा खर्च झाला तरी त्याबद्दल काही विशेष दुःख पण वाटणार नाही, असं मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे. कारण नाही तर पहिलं वाक्य सांगितल्यावर तुम्हाला टेन्शन येईल, खर्चिक महिना असं काय. पण पैसेसुद्धा हातात तुमच्या त्याप्रमाणे येतील की जेणेकरून तुम्हाला चिंता वाटणार नाही. आता खर्च जर म्हटला तर तो कोणत्या कोणत्या कारणाने होऊ शकतो असा जर तुम्ही विचार केला तर लग्नकार्य, समारंभ यामध्ये विशेष खर्च होणार आहे. म्हणजे त्यासाठी खरेदी आली, दागिन्यांची खरेदी आली, विशेष काही कार्यक्रमाला अटेंड करण्यासाठी जे काही कपडेपट लागतो त्यासाठी खरेदी आली. अशा कारणाने तुम्हाला थोडासा खर्च वाढणार आहे. अर्थात हा जो खर्च झाला तरी ॲसेटही होणार आहे, तुमचे नवीन नवीन ड्रेस वगैरे तुमचे तयार होतील हे पण आहेच. पण असा खर्च तुम्हाला या महिन्यात करावा लागणार आहे आणि त्याची तयारी ठेवा आणि ते तुम्ही करा, कारण ते अपरिहार्य आहे. कारण आपल्या नातेवाईकात किंवा आपल्या नातेसंबंधामधून, व्याह्यांकडून असे जे काही कार्यक्रम असतात ते करावे लागतात, अटेंड करावे लागतात, आणि आपण त्यासाठी नीटनेटकं टापटीपणे राहावं लागतं. आणि तुमचा तसा पिंड आहे आणि त्यामुळे तुम्ही ते करताना अजिबात खेद मानणार नाही. आणि आनंदाची गोष्ट की त्यामध्ये त्यासाठी लागणारे पैसेसुद्धा तुम्हाला उपलब्ध होतील आणि ते तुम्ही अगदी मनमोकळेप्रमाणे हात मोकळा करून खर्च करू शकता. त्यामुळे याबद्दल तुम्ही आनंद माना. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारणपणे एक स्किन डिसीज आहेत त्या लोकांनी थोडं सावध राहावं. स्किन डिसीज असणाऱ्या लोकांनी आपल्या शरीरावर जे काही बदल होतात, बारीक बारीकसुद्धा डाग उठणे, पुरळ येणे वगैरे वगैरे, त्याबद्दल जरा सावध राहावं. कारण मोठं काहीतरी व्हायच्या अगोदरच आपण ते जर डिटेक्ट झालेलं असेल आपल्याकडून तर आपण वेळीच उपाययोजना करू शकतो आणि उगाचच त्यापासून होणारा जो त्रास आहे तो त्रास आपण टाळू शकतो. म्हणून वृषभ राशींच्या व्यक्तींनी थोडं स्किन डिसीजबद्दल सावध राहावं असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. विशेषतः सौंदर्य प्रसाधन वापरणारे जे लोक आहेत, पुरुष असो स्त्री असो, काही लोक अतिवापर असतो, काही लोकांचा मर्यादित असतो, पण तरीसुद्धा जे आपल्या शरीराला चालत नाही अशा गोष्टी ट्रायल या महिन्यात घेऊ नये. कारण त्याचा जर काही रिव्हर्स इफेक्ट झाला तर मात्र तुम्हाला उगाचच त्याबद्दल खेद होईल. म्हणून अशा सौंदर्य प्रसाधनापासून होणारा जो काही त्रास आहे तो टाळायचा असेल तर मी सांगितलेलं वाक्य लक्षात ठेवा आणि अशी जी काही आपल्या स्किनवर जे काही त्रास होतात ते टाळून तुम्ही इतर गोष्टींकडे लक्ष द्या. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये स्वतः उद्योग तुमचा चांगला वाढीला लागणार आहे. पूर्वी केलेले प्लॅन्स जे आहेत ते प्लॅन हळूहळू मूर्त स्वरूपात आकार घ्यायला लागतील आणि त्यासाठी तुम्हाला प्रवास करावा लागेल. कामाच्यासाठी, तुमचं काम पूर्ण होण्यासाठी विविध लोकांना भेटणे, त्यांच्याकडून काही इनपुट घेणे, तुमचं काहीतरी रिप्रेझेंटेशन देणे, असा एक प्रवास या महिन्यामध्ये जास्त होणार वृषभ राशीच्या व्यक्तींना असं दिसून येत आहे. तर ती तयारी ठेवा. थंडीचे दिवस पण आहेत, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल तिकडं वातावरण कसं आहे याचा अंदाज घेऊन आपले कपडे वगैरे योग्य बरोबर ठेवा आणि त्यानिमित्ताने तशा पद्धतीने तुम्ही प्रवासही करा की जेणेकरून त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. म्हणजे कामासाठी तुम्हाला प्रवास करावा लागेल असं दिसत आहे. जे नोकरी करणारे लोक आहेत त्या नोकरी करणाऱ्या लोकांना अधिकाऱ्यांची, आपल्या सिनियरची मर्जी थोडी जपावी लागेल असं दिसतं आहे. कारण अधिकारी काही केल्या त्यांच्या कामाबद्दल थोडी तक्रार अखंड करत राहतील प्रत्येक दिवशी असं दिसतं आहे. म्हणजे रिवर्क करावं लागेल तुम्हाला असं दिसतं आहे. तर नोकरीमध्ये ही तुम्ही तयारी ठेवा आणि प्रत्येक स्टेजला तुमचं काम जे आहे ते व्हेरीफाय करून घ्या, क्रॉस चेक करून घ्या. म्हणजे ही वेळ कमी येईल किंवा कदाचित येणार पण नाही. म्हणून नोकरी करणाऱ्या माणसांनी ही थोडी काळजी घ्यावी. पतिपत्नींचे संबंध या महिन्यात दृढ आणि आणखी प्रेमळ व्हायला लागतील. ज्यांचे लग्न वगैरे ठरायचे आहेत आणि जे त्या प्रतीक्षेत आहेत
किंवा ज्यांचे काही 1-2 स्टेज पुढे गेलेले आहेत त्यांना यामध्ये चांगली गती मिळण्याची शक्यता या महिन्यात दिसून येते. लग्न ठरणे, बोलणी होणे आणि सगळ्या काही गोष्टी फायनल होणे असा हा प्रवास या महिन्यापासून चांगल्या स्पीड पकडेल असं मी या ठिकाणी सांगत आहे. साधारणपणे आपल्या शिक्षणामध्ये जे कोणी उच्च शिक्षण घेऊ इच्छित आहेत त्यांनी आपलं पेपरवर्क कंप्लीट करायचं असं जरा एक धडा तुम्ही घ्यावा. कारण जर असं मी म्हटलं की पेपरवर्क तुमचं धड नाही आहे तर तुम्हाला खरं वाटेल. म्हणजे तुम्ही झालं म्हणता पण ॲक्च्युअल काही पेपरवर्क तयार नाही आहे किंवा ते समोर दिसायला हवं असेल तर ते त्या स्वरूपात नाही आहे. म्हणून पेपरवर्क तुमचं जे आहे ते कंप्लीट करा. जर तुम्हाला हायर एज्युकेशनसाठी शहर सोडून दुसऱ्या शहरात किंवा अन्य ठिकाणी जावं लागणार असेल तर ते पेपरवर्क तुमचं तयार नाही आहे. त्याबद्दल बारकाईने लक्ष द्या. कारण लास्ट मोमेंटला काहीतरी त्याच्यात त्रुटी निघतील आणि अनासया तुमचा वेळ जाईल असं दिसून येत आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी या तयारीमध्ये सावध राहा. छोटी मुलं जी आहेत अभ्यास करणारी अगदी 7वी 8वी त्यांनीसुद्धा पाठांतरावर जरा भर द्या. कारण पाठांतर जे नसेल तर काही गोष्टी तुम्ही फेल होणार किंवा तुम्हाला त्यात कमी मार्क मिळणार असं दिसून येतं. पाठांतरामध्ये आळस करू नका असं दिसतं आहे. तर ते तुम्ही आळस न करता ते यशसुद्धा तुम्ही प्राप्त करून घ्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कुटुंबवत्सल मंडळींना या महिन्यामध्ये चांगला अनुभव येईल की मोठमोठ्या आपल्या घरातील मंडळी म्हणजे सिनियर मंडळी, वयस्कर मंडळी आपल्या घरी भेट देतील किंवा आपल्याला मुद्दाम आशीर्वाद द्यायला येतील की आम्ही जवळपास आलो होतो म्हणून एक दिवस तुमच्याकडे राहायला आलो असं म्हणतील. तर त्यांना अगदी स्वागत करा त्यांचं आणि त्यांच्याकडून चांगले आशीर्वाद घ्या. ते तुम्हाला कामाला येणार आहेत आणि मोठ्या लोकांचा सहवास तुम्हाला लाभणार आहे असं दिसून येतं. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रात असणाऱ्या लोकांना या महिन्यामध्ये मानसन्मान, त्यांची कुशलतेची एक ओळख होणे किंवा जाणून घेणे असा एक मानसन्मान प्राप्त करून काही मेडल्स वगैरे मिळण्याची सुद्धा शक्यता कलाकार लोकांना दिसून येते. त्यात स्त्री कलाकारांना ही शक्यता जास्त आहे असं दिसून येत आहे. तर ही सुद्धा एक चांगलीच ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे असं मी म्हणेन. आणि वृषभ राशींच्या व्यक्तींचं उत्पन्न या महिन्यामध्ये मी पूर्वीच सांगितलं आहे खर्च जरी जास्त होणार असला तरी उत्पन्नसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे जास्त काळजी किंवा जास्त चिंता डोकं धरून बसायची गरज नाही आहे. आपल्याकडे आहे ना, करा खर्च, येत राहील असा माझा सल्ला या ठिकाणी तुम्हाला मी देऊ इच्छितो. आणि अशा पद्धतीने वृषभ राशीच्या व्यक्तींना हे होतं माझं मार्गदर्शन.